नमस्कार. आज आपण अख्खा मसूर बनवणार आहोत. त्यासाठी मी मसूर 2 ते 3 तास भिजवून ठेवला होता. त्यानंतर 2 ग्लास पाणी व थोडीशी हळद टाकून 2 शिट्ट्या करून घेतल्या. 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडासा कोथिंबीर, 1 टीस्पून तिखट मसाला, 1 टीस्पून मीठ चवीनुसार घेऊ शकता, अर्धा टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून धना पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला व अर्धा टीस्पून हळद. मसाले काढून घेतले. त्यानंतर कढई गॅसवर ठेवली. त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल ॲड केलं. जिरं, कढीपत्ता, लसूण, 2 हिरवी मिरची, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतून आला की त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला ॲड करून कोथिंबीर ॲड करायची व घेतलेले मसाले सगळे ॲड करायचे. चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आपली मसूर चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. ती त्यामध्ये ॲड करायची. ऑलरेडी ती शिजलेली आहे. त्यासाठी एक अर्धा ग्लास पाणी ॲड केलं, 1 ग्लास पाणी ॲड केलं तरी चालेल. तुम्ही क्वांटिटीनुसार पाणी ॲड करू शकता. अख्खा मसूर तयार आहे. धन्यवाद.